तुम्ही विथ AI त्याच्यामध्ये शिकतात, म्हणजे संगणक शिकून बेसिक पक्क करून तुम्ही त्याच्यावरती आणखी पुढचं पाऊल त्याच्यामध्ये ठेवणार आहात. त्याच्यामुळे ही AI क्रांती ही MSCIT मुळे साध्य होते. त्याच्यामुळे आपल्या MSCIT ला 25 वर्ष पूर्ण झाले आणि त्याच्यामध्ये तुम्ही आधीपासून काही माजी विद्यार्थी काही आताचे विद्यार्थी आहेत, तुम्ही सगळेजण सहभागी आहेत आणि पुढची जी AI क्रांती आहे त्याच्यामध्ये देखील तुम्ही तुमचं पुढचं पाऊल हे यशस्वीरित्या पूर्ण करावं व ठेवावं हीच MSCIT कडून MKCL कडून आणि आमच्या शोभाराम प्रतिष्ठानकडून शोभाराम इन्फोटेक कडून प्रत्येकाला शुभेच्छा आहेत. MSCIT चे 25 वर्ष पूर्ण झाले म्हणून आपण सगळ्यांनी एकदा फक्त टाळ्यांनी क्लॅप करून आम्ही धन्यवाद देतो. आणि तुम्ही संगणक साक्षर झाले त्याच्यामध्ये आणखी बऱ्यापैकी वाढ करा आणि संगणक मध्ये बरेचसे AI युग आहे, बरेच वेगवेगळे कोर्सेस आहेत, त्याच्याकडे वाटचाल करून प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं एक नवीन पाऊल तुम्ही त्याच्यामध्ये ठेवा, जेणेकरून आपलं संगणक साक्षर होण्याचं जे कार्य आहे ते आपण त्याच्यामध्ये पार पाडू. आपले जे विद्यार्थी आहेत त्यांचं सर्टिफिकेट जे बाकी आहे त्यांना फक्त मॅडम आता त्यांच्या हाताने देतील आणि आपण इथे आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. पहिल्या दिवशी आला मला काही येत नव्हतं, म्हणजे कॉम्प्युटर चालवता म्हणजे काहीच येत नव्हतं. मला कॉम्प्युटर ड्रॉइंग येत होती, त्याच्यामध्ये एक्सेल करता पॉवर पॉईंट हे काहीच माहिती नव्हतं. त्या शोभाराम या टीचरांनी मला इतकी मदत केली ते शिकवण्यासाठी, तर मला इथं आता सगळ्यांना लागलं AI फील्डमधलं समजायला लागलं थोडंफार तरी. धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमाचे महत्त्व म्हणजे की आपल्या शोभाराम इन्फोटेक MSCITच्या क्लासला 25 वर्ष झालेले आहेत, म्हणून आज हा कार्यक्रम ठेवला गेला आहे. मला कम्प्युटर विषयी काहीच माहीत नव्हतं. मला AI या फील्डमध्ये जायचं आहे म्हणून मी कम्प्युटर याविषयी जाणून घेण्यासाठी यांच्या क्लासमध्ये आली होती. तर मला इथल्या शिक्षकांनी खूप महत्त्व दिलं आणि मला खूप प्रोटेक्ट केलं. कम्प्युटर कसं चालवलं जातं ते सर्व समजवलं आणि त्यानंतर मी कम्प्युटरचे एक एक पॉईंट समजून घेतले आणि मला त्याच्याबद्दल सर्व काही समजलेलं आहे. धन्यवाद. म्हणजे मला आता असं काहीतरी 20 दिवस झाले इथे आणि मी MSCIT क्लास म्हणजे हे करायसाठी आले होते. मला याचं काहीच नॉलेज नव्हतं. तर आणि वेगवेगळ्या फील्डमध्ये म्हणजे आता MSCITचे कॅम्प्युटरचं वगैरे हे आता आवश्यकता आहे भरपूर. तर मला असं वाटलं की आता मी MSCIT कोर्स करून घ्या आणि मी जसं गव्हर्नमेंट जॉबसाठी अप्लाय करते ना, तर म्हणजे त्या फील्डमध्ये मी जाते आता. तर आपल्याला कॅम्प्युटरची म्हणजे बेसिक जानकारी आपल्याला पाहिजेच त्याची. तर इथे आल्यानंतर असं माहिती पडलं मला की आपण जितकं म्हणजे कॅम्प्युटर वगैरे व्यवस्थित आपण हे करू, जसं शिकला आपली बेसिक जानकारी असेल तर आपण जॉबला वगैरे लागलो आपण एखाद्या गव्हर्नमेंट ठिकाणी, तर आपल्याला ते म्हणजे हाताळता आलं पाहिजे. आणि याचं सर्टिफिकेट वगैरे तर एखाद्या गव्हर्नमेंट जॉबला म्हणजे आवश्यक आहेच. आणि त्यानंतर मला असं माहिती पडलं की बा याच्यामध्ये शिक्षक वगैरे सगळे व्यवस्थित शिकवता वगैरे है ना. आणि माझं तरी मत आहे की सर्वांनी हा कोर्स केलाच पाहिजे, कारण आपल्याला भविष्यात त्याचा खूप फायदा होणार आहे.